नमस्कार, न्यायदर्शन मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज आपण सोलापूर बार असोसिएशन या ठिकाणी आहोत. सध्या चर्चा करत आहोत आपण महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल इलेक्शन संदर्भात. आपल्यासोबत सिनियर ॲडव्होकेट परवेज ढालाय साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल इलेक्शन. आता ॲडव्होकेट्स ॲक्ट प्रोटेक्शन ॲक्ट बद्दलचा तो विषय बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे. त्यात मुळातच मी सांगतो की आम्ही जेव्हा अभ्यासलं किंवा काही तरतुदी अशा आहेत जे वकिलांच्या विरोधात आहेत किंवा त्यांच्या थोडक्यात म्हणलं तर ॲडव्हर्स आहेत. जसं की एखादी तक्रार केलेली वकिलाची तक्रार जर खोटी निघाली तर त्याच्याविरुद्ध कारवाई. हा विषय मला मुळातच असं म्हणायचं आहे की हा जो कायदा आहे इक्वॅलिटी प्रोटेक्शन ॲडव्होकेट्स फॉर द ॲडव्होकेट्स याबद्दल विषयाबद्दलचा आहे किंवा या सब्जेक्ट बद्दलचा आहे. अशा कायद्यामध्ये वकिलाच्या विरोधात तरतुदी जर येत असतील तर ते मुळातच चुकीचं आहे. याबद्दलचे देखील येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत याबद्दल देखील त्यांनी काय करणार आहेत वकिलांच्या प्रोटेक्शनाबद्दल या आगामी येणाऱ्या किंवा ऍक्ट होणाऱ्या पास होणाऱ्या ऍक्टबद्दल ते काय करणार आहेत याबद्दल त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. आणि कोणत्या मुद्द्यावर ते मतं मागतायत वकिलांना की त्यांना निवडून द्या असं जर एखादे उमेदवार जर मागत असतील तर त्यांनी मांडलेल्या जे काही मुद्दे आहेत त्यावर देखील प्रत्येक वकिलांनी किंवा जे मतदार आहेत त्यांनी त्याबद्दल देखील विचारपूर्वक म्हणजे विचार करून रीतसर योग्य माणसाला निवडून द्यावं अशी माझी सर्व वकिलांना आव्हान आहे. सर मला सांगा सर, सध्या महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल इलेक्शन प्रक्रिया सुरू आहे सर. अनेक जिल्ह्यामधून इच्छुक उमेदवार विधिज्ञ उमेदवार या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छितात आणि ते उभार पण प्रचारी सध्या करत आहेत. परंतु असेही निदर्शनास येत आहे की काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामधून पण की काही उमेदवार एकच उमेदवार असावा असा त्यांनी आठास घेऊन ते प्रयत्न करत आहेत. ठराव घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तसे ठरावही घेतले जात आहेत. तर या प्रक्रियेकडे आपण कसं पाहता सर? एकच जिल्ह्यामधून उमेदवार असावा का अनेक उमेदवारांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं? काय मत आहे सर आपलं, काय सांगाल? हा मुळातच भारतीय राज्यघटनेने जसे सामान्य नागरिकांना इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अँड इक्वल चान्स फॉर द रिप्रेझेंटेशन अशी जी संधी दिलेली आहे भारतीय न्याय संविधानाने किंवा संविधानाने, तसंच ॲडव्होकेट्स ऍक्ट प्रमाणे जसं आमची जी बॉडी आहे वकिलांची राज्यस्तरीय असो, जिल्हास्तरीय असो किंवा तालुकास्तरीय असो ती गव्हर्न होते ॲज पर लॉ ॲडव्होकेट्स ऍक्ट प्रमाणे. असं जसं आता तुम्ही म्हटला की एका जिल्ह्यातून एकच असं उमेदवार उभा राहावा असं काही दबाव आणून किंवा एखादं ठराव वगैरे आणून असं हे जे काही कृत्य चालू असतील तर तसे मुळातच बेकायदेशीर आहे. तशी कोणत्याही म्हणजे ॲडव्होकेट्स ऍक्ट किंवा अदर असे कोणत्याही कायद्यामध्ये अशी तरतूद नाही आहे मुळातच. जर असं कोणी करत असेल तर तो अगेन्स्ट लॉ असं वावरत असतील, माझं स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ची जेव्हा आपण गोष्ट करतो तसंच इक्वल चान्स फॉर रिप्रेझेंटेशन सर्वांना इक्वली प्रोव्हाइड झालं पाहिजे. आणि एक सांगतो मी, जेव्हा जर बांधील करून किंवा बंदी करून किंवा एखादी बंदिस्त करून कोणालाही मैदानात न येऊ देता आपण एकटंच बाजी मारायची अशी लढत मुळातच अगेन्स्ट मॉरल आहे आणि अगेन्स्ट लॉ ऑल्सो. त्यामुळं तुम्ही या मैदानात जे कोणी असतील त्यांच्याबरोबर लढू, प्रत्येकाला प्रतिनिधित्व किंवा लढवण्याची किंवा आपले हे आजमावण्याची त्याला संधी मिळाली पाहिजे आणि तसं तुम्ही लढून जिंका, त्याबद्दल दुमत नाही आहे. एखाद्याला बंदिस्त करून एकाने म्हणजे बाकीच्यांना न चान्स देता आपल्या जोरावर तसे ठराव आणून दबाव आणून असं जर कोणी करत असतील या बार कौन्सिल इलेक्शनला तर तसं मुळातच बेकायदेशीर, तसं करू नये. जर यदा कदाचित जर कोणी असं करत असतील तर तिथल्या जे बार असोसिएशनचे ॲडव्होकेट्स असतील, त्यांची सिनियर मंडळी असतील, जे सगळ्यांनी याबद्दलचा विरोध दर्शवला पाहिजे. त्याप्रमाणे अशी जर प्रक्रिया किंवा अशी जर कृत्य चालू असतील तर त्याला लिगली कोणतंही त्याला तथ्य नाही आहे किंवा सपोर्ट नाही आहे. आणि मुळातच असं जर कोणी करत असतील तर त्याच्या विरोधात प्रत्येकाने पुढाकार घेऊन त्याचा विरोध केला पाहिजे आणि इक्वली प्रत्येकाला आपल्या या आजमावण्याची संधी मिळाली पाहिजे आणि त्यांना संधी जसं इक्वली
सगळ्यांना प्रोटेक्शन आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे, तसंच प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनाही इक्वॅलिटी आहे. त्यामुळं असं जर कोणी करत असेल तर तो मुळातच बेकायदेशीर. नक्कीच म्हणजे हे डावलल्यासारखंच होणार आहे. आणि मुळातच मी सोलापूर विषयाबद्दल सांगतो, आवर्जून सांगतो की आमच्या सोलापूर बार संघातून आमच्या इथनं बार काउन्सिलसाठी 5 उमेदवार आहेत जेंट्समधून. आता सध्या 5 उमेदवार आहेत. आणि ते प्रत्येक कार्यक्रमाला एकत्रित येऊन व्यासपीठावरनं संबोधित करतात. आणि लेडीज देखील आमच्या इथनं 2 ऐकून आहे की 2 लेडीज देखील इच्छुक आहेत. पण आमच्या इथं सिनियर ऍडव्होकेट्स पण आहेत, जे ऑलरेडी निवडून पण आलेले आहेत, असे लोक देखील आहेत जे न्यू पण आहेत. आणि 5 लोक एकत्रित येऊन फ्रेंडली रिलेशन ठेवून आणि असं कोणत्याही प्रकारचा एकमेकांवर दबाव न आणता आमच्या इथं प्रतिनिधित्व आपलं बजावत आहेत. आणि आमच्या इथं बऱ्याच कार्यक्रमामध्ये एकत्रित एका व्यासपीठावर आलेले आहेत आणि एकमेकाला आदर सन्मान देऊन, एकमेकाला शुभेच्छा देऊन असं या बार काउन्सिलचे इलेक्शन आमचे सोलापूरचे जे आमचे सिनियर ॲडव्होकेट्स आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, ते लढवत आहेत. आम्हाला ही अशी आता जी आपण जी वार्ता सांगितली तशी वार्ता ऐकून मला खूपच एकदम म्हणजे आपण वकील आहोत. आणि एक अडाणी माणूस देखील असं करत नाही. आपण वी आर द क्रीम ऑफ द सोसायटी आणि नॉलेजेबल पर्सन आहोत, बुद्धिजीवी वर्गपैकी आपण आहोत. तर अशा परिस्थितीमध्ये अशा जर प्रकार कुठे घडत असतील तर नक्कीच ते थांबले पाहिजे आणि त्याचा विरोध झाला पाहिजे, माझं असं स्पष्ट मत आहे. धन्यवाद सर. खूप छान. धन्यवाद सर. खूप छान आपण मुद्दे मांडलेत न्यायदर्शन मराठी न्यूजमध्ये.